सोमजाई सोमटणे संघाचे दोन्ही 12वा खेळाडू चला या तर या ठिकाणी आहेत. पाहूया सलामीची जोडी मैदानावरती स्ट्राइक एंडला आहे तो फलंदाज. जरा स्टेजवरनं गर्दी कमी करा. निखिल शुभम कदम गोलंदाजी मार्ग होती. आपण पाहिलं पहिला चेंडू ऑन होती आणि या ठिकाणी आपण पाहतोय फटका या ठिकाणी लगवलेला आहे. एक धाव तर निश्चितच दुसऱ्या धावाच्या प्रयत्नात एकच धावामध्ये समाधान. बघा स्टेज समोर खूपच या ठिकाणी आरडाओरडा होतोय. प्लीज या ठिकाणी एक धावाने स्वतःच खातं खोललेलं आहे तो फलंदाज गणेश पाटील. नो स्ट्राइकचा फलंदाज स्ट्राइक एंडला आपण पाहतोय. शुभम कदम मॅन फॉर्म देवळोळी या देवळोळी संघाकडून पहिला शतक हाताळण्यासाठी गोलंदाज मार्ग होते आपण पाहतोय. शुभम कदम एक अष्टपैलू खेळाडू आपण पाहतोय या रसायनी परिसरामध्ये. आणि नक्कीच तर पाहूया पहिला चेंडूचा मारा संपलेला आहे. एक धाव मिळाली. हा पुढचा चेंडू हा उंचावरनं मारलेला चेंडू झेल होऊ शकतं का पाहूया. पकडा झेल आणि जिंका क्रिकेटचा खेळ या ठिकाणी एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने हा 17 झेल पकडतोय. हा पहिला हादरा बसतोय या ठिकाणी आपण पाहूया. सोमजाई सोमटणे संघाला बाद होतोय तो फलंदाज राहुल पाटील. बॅक टू पावलियन ठोक डीजे. बिमर आणि वाईट साठी एक रिव्ह्यू तुम्ही यूज करू शकता. बघा दोन्ही संघाच्या संघनायकाला या ठिकाणी विनंती आहे. बिमर आणि वाईट साठी तुम्ही एकच रिव्ह्यू या ठिकाणी यूज करू शकता. आयोजनाच्या वतीने तुम्हाला या ठिकाणी विनंती असणार आहे. वारंवार आम्ही या ठिकाणी तुम्हाला आणि सक्सेस झाला तर रिव्ह्यू आपण या ठिकाणी रिटर्न देण्यात येणार आहे. तरी मी दोन्ही संघाच्या संघनायकाला विनंती करतो वाईट आणि या ठिकाणी हा पुढचा चेंडू बघा पंच आमच्या दिशेने वळतायत. अवंतर धाव घोषित केला पंचांनी. हाय व्होल्टेजचा सामना आपण मागच्या सामन्यामध्ये पाहिलं. एक चेंडू आणि एक धावांची गरज असताना कराडे वर्सेस आपण पाहिलं या ठिकाणी अतिशय सुंदर सामना पाहिला. हाय व्होल्टेजचा सामना. धावसंख्या झाली ती म्हणजे 3 बिनबा 1 बाद 3 अशी धावसंख्या म्हणावं लागेल सोमटणे संघाची. अद्यापर्यंत चांगली गोलंदाजी करत असताना आता मात्र शुभम कदम थोडासा खराब गोलंदाजी करतो आणि हा चेंडू पाहूया विकेट मिळतीये. दुसरा हादरा बसतोय. सोमजाई सोमटणे संघाला ठोक डीजे. या सामन्याचा मजा पाहण्यासाठी आणि प्रमुख पाहुणे म्हणून या ठिकाणी उपस्थित आहेत ते सय्यद भाई शेख आणि फैज भाई शेख या ठिकाणी उपस्थित आहेत. पाहूया अद्यापर्यंत ज्या सुरुवातीपासून आत्तापर्यंत या ठिकाणी हे सामना पाहण्यासाठी उपस्थित आहेत ते आमचे प्रमुख पाहुणे सय्यद भाई शेख आणि फैज भाई शेख या ठिकाणी उपस्थित आहेत. तुमचं मनापासून स्वागत. विष्णू भगत साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. तुमचं मनापासून स्वागत. इस्रो कंपनीचे आणि नेहमीच या क्रिकेट प्रेमीवरती जास्तीत जास्त प्रेम त्यांचं असतं ते आमचे विष्णू भाई भगत या ठिकाणी उपस्थित. त्यांचं मनापासून स्वागत. अमित भाई यांचं स्वागत. आमचे वाड्याचे अमित भाई राजा असतील, नरेश मुने
तन्मयी 11चे प्रोप्रायटर आणि पॅकर म्हणून ज्यांची ओळख आहे या परिसरामध्ये, तन्मयी 11चे आमचे सन्मान्य श्रीयुत नरेशजी मुने साहेब यांना विनंती असेल की आपण मंचावरती यावं. सन्मान्य श्रीयुत नरेशजी मुने साहेब, आपल्याला विनंती आहे की आपण मंचावरती यायचं आहे. या ठिकाणी पुढचा चेंडू जोरदार मारण्याचा प्रयत्न होता, प्रयत्न फसतोय. सरळ यष्टीच्या हातात चेंडू विसावतीये, निर्धार सांगता होतीये. धावसंख्या 33 थांबतीये, ती म्हणजे 3 या अंकांवरती आपण पाहतोय. 2 बाद 3 अशी धावसंख्या धीमी गतीने आपण पाहतोय. बघा 2 षटकांचा सामना आहे. 2 षटकामध्ये जास्तीत जास्त धावा येणे गरजेचं असणार आहे आपण पाहतोय. आत्ता मात्र हा जो चेंडू आहे या चेंडूमध्ये मोठा फटका येणे गरजेचं असणार आहे. आणि हा चेंडू सरळ जातोय, येत आहे लॉंग ऑफच्या दिशेने. चेंडू उचलणार, फेकणार फलंदाज बाद. तंबू मध्ये परत येतो फलंदाज ठोक डीजे. तर आपण पाहतोय बालम सेठ भोईर, बालम सेठ भोईर वीट भट्टीचे मालक आणि ढाब्याचे मालक, आई एकविरा ढाब्याचे मालक बालम सेठ भोईर यांच्या वतीने शुभेच्छा आलेल्या आहेत. हा पप्पूजी केदारी, आई एकविरा चायनीजचे प्रोप्रायटर पप्पू केदारी साहेब यांच्या वतीने जर लगातार 3 षटकार लगावले तर 3000 रुपयांचं पारितोषिक आहे. पप्पू केदारी यांच्या वतीनं आपण पाहतोय. शतक संपण्याचा इशारा. शतक संपल्यानंतर दीपेश पाटील दुसरा शतक घेऊन आलेला आहेत. हा पहिला चेंडू आपण पाहतो स्टेट लाईनला येतोय, आखाडकडे सीमा रेखेच्या बाहेर चौकार. ठोक डीजे. पाहतोय या ठिकाणी चौकारच्या साह्याने आत्ता मात्र धाव फलकावरती धावा लागल्या त्या 7 या अंकांवरती आपण पाहतोय. असेच हाणामारी करावा लागेल कारण पहिल्या षटकामध्ये 3 धावा आल्या. सॉरी यस बघा, हा नक्कीच पहिल्या षटकामध्ये 4 धावा आल्या आणि आत्ताचे 4 म्हणजे नक्कीच. तर आमचे जे स्कोरर आहेत ते आत्ता जस्ट आलेले आहेत. मयूर पाटील मॅन फ्रॉम नारपोली आणि रायगड प्रीमियर लीगमध्ये ते अतिशय सुंदर काम पाहतात स्कोरिंगचं, ते आत्ता या ठिकाणी उपस्थित आहेत. नक्कीच 4 चेंडू पहिल्या षटकामध्ये आणि आत्ता या 4 धावा 8 अंकांवरती. हा चेंडू आपण पाहतोय सरळ येतोय चेंडू मिड ऑनच्या दिशेने. 1 धाव तर निश्चितच. दुसऱ्या धावाच्या प्रयत्नात 2 धावा. या 2 धाव्यांच्या बरोबरीने धावसंख्या झाली आहे ती म्हणजे 10 या अंकांवरती. हैवा कॅच साठी जो बाहेर कॅच पकडेल त्याला 300 रुपयाचा पारितोषिक आहे. पप्पू केदारी जे एकविरा चायनीज चे प्रोप्रायटर आहेत त्यांच्या वतीनं. आणि लगातार वाईट चेंडू, पंचांचा या ठिकाणी इशारा. लगातार 3 षटकार लगावाल तर तुम्हाला 3000 रुपयाचं पारितोषिक आहे पप्पू केदारी यांच्या वतीनं. तर पाहूया आणि बाहेर जे कॅच पकडतील हैवा कॅच तर 300 रुपयाचा पारितोषिक आपण पाहतोय. या वाईटच्या बरोबरीने
धावसंख्या 1 ने वाढतीये ते म्हणजे 11 या अंकांवरती। हा बघा हैवा कॅथला 300 रुपयाचं पारितोषिक आहे पप्पू केदारी यांच्या वतीनं। तर नक्कीच आपण पाहूया पंचांनी पुन्हा एकदा या ठिकाणी वाईट चेंडू घोषित केलेला आहे, या रिवो घेतलेला आहे, सॉरी रिवो घेतलेला आहे पंचांनी। चला या कुमार चव्हाण साहेब। बघा सामना रंगतोय सोमजाई सोमटणे आणि या ठिकाणी आपण पाहतोय देवळोळी या संघामध्ये। या अतिशय वाईट चेंडू पंचांनी घोषित केलेला आहे। पाहूया दुसरा शतक प्रगतीपथावरती आहे, चेंडू झाल्यात त्या। चला अजून 6 सामने खेळवायचे आहेत, स्पीडअप करायचं आहे। या दरम्यान विनंती असणार आहे पंचांना 6 धावा 12 धावा धावफलकात लागलेल्या आहेत। आपण पाहतोय 12 धावा धावफलकात लागलेल्या आहेत। थोडासा खराब गोलंदाजी आपण पाहतोय, पहिल्या चेंडूमध्ये 4, दुसरा चेंडूमध्ये 2, तिसरा वाईट, त्यानंतर डॉट आणि आता मात्र या ठिकाणी वाईट चेंडू। एकूण चेंडू फेकून झालेले आहेत त्या 3। अजून या षटकातील 3 चेंडू बाकी आहे, या षटकातील 3 चेंडू बाकी आहे। पाहूया मोठमोठे फटके मारणं गरजेचं असणार आहे। एक डॉट आहे, एक डॉट आहे, हा कार्पेट शॉट असेल। पाहूया आपण शॉट मिडनच्या दिशेने सतरक्षक चेंडू उचलणार फेकणार, तोपर्यंत 1 धाव। 12वा खेळाडू तुमचा या ठिकाणी आहे। बघा 1 मिनिट, 1 मिनिट कंटिन्यू करा। आता या धावा आल्यात त्या 2, लगातार 2 वाईट आलेले आहेत आणि त्यानंतर या 2 धावा। नक्कीच तर आपण पाहूया धावसंख्या झाली आहे ती म्हणजे 14 या अंकांवरती आपण पाहतोय। पाहूया अजूनही 2 चेंडू शेष आहेत, 3 चेंडू आहेत, सॉरी 3 चेंडू अजून बाकी आहेत। नक्कीच 2 चेंडू वाईट आहेत, सॉरी। पुढचा चेंडू आपण पाहतोय, अजूनही पुढचे चेंडू बाकी आहेत। फलंदाज स्ट्राइक एंडला, हा उंचावरनं मारलाय चेंडू। पाहूया आपण 1 धाव तर निश्चितच, दुसरा धावाचा प्रयत्न आहे आणि हा म्हणता या ठिकाणी बाद होतोय फलंदाज। बॅक टू पावलियन। धावसंख्या झाली ती म्हणजे 15 या अंकांवरती आपण पाहतोय। 3 बाद 15। नौका फलंदाज मैदानावरती येतोय, प्रशांत दिघे आपण पाहतोय। नौका फलंदाज मैदानावरती येतोय। 16 धावा धावफलकावरती लागलेला आहे आणि या ठिकाणी आपण पाहतोय बालमजी भोईर या ठिकाणी आमचे समालोचकांसाठी आणि स्कोरर्ससाठी या ठिकाणी खाण्यापिण्याची सोय केलेली आहे, त्यांचं मनापासून स्वागत। या मानस भोईर, मानस मनोहर साहेब घ्या, बालम भोईर साहेब, मानस
हा बालम भोईर साहेब मैदानाच्या आतमध्ये खेळ चालू आहे. मी खेळाचं विवरण पोहोचलोय. 2 धावा यावेळेस धावून पूर्ण केल्या. तिसऱ्या धावेचा प्रयत्न होता. 2 धाव्यांवरती मात्र समाधान मानलं गेलं आहे. परंतु राजेश धोत्रे सर तुमचंच सोनं आहे. बालम भोईर सरांनी या ठिकाणी खाण्याची व्यवस्था केली आहे. पण कदाचित ते विसरलेत की मानस मनोरे व्हेजिटेरियन आहेत आणि त्यांनी शॉर्मा आणून दिलेला आहे. म्हणजे तुमची चांदी आहे, आमचं नुकसानच आहे. नक्कीच नक्कीच. माणस जर या ठिकाणी पाहिलं स्टॉलच त्या पद्धतीनं लागलेला आहे. जर तुमचं जर ऑफर असेल तर ते सुद्धा ते आणतील, काय हरकत नाही आहे. परंतु आपल्यावरती जास्त प्रेम आहे. समालोचक असेल किंवा स्कोरर असेल, आपल्यावरती जास्त प्रेम त्यांचं आहे. ते आमचे बालमजी भोईर साहेब. पुढचा चेंडू, हा चेंडू येतोय, जोरदार फटका. फटके खाली या ठिकाणी 17 रक्षक पकडा झेलून जिंका क्रिकेटचा खेळ हा हादरा बसतोय. पहिला सत्र समाप्त होतोय. या पहिल्या सत्रामध्ये धावफलकावरती धावा लागल्या त्या 18 या अंकांवरती. विजयासाठी 19 धावांची आवश्यकता उसराई देवळी संघाला. 19 धावांची आवश्यकता. तर नक्कीच आपण पाहूया यानंतर या 2 टीमचा एक कोणतरी या आणि बाकीचे 6 कॅप्टन लकी ड्रॉ चिट्ट्या करण्यासाठी आपण या. 7 ग्रुपच्या नावांच्या चिठ्ठ्या आहेत. खरं तर चिठ्ठ्यांमध्ये टीमची नावं नाही आहेत, ग्रुपची नावं आहेत. म्हणजे ज्या ज्या ग्रुपमधून जो संघ क्वालिफाय झाल्यात त्या ग्रुपची नावं या चिठ्ठ्यांमध्ये आहेत. हा 7 मधून कुठली तरी एक चिठ्ठी उचलली जाईल आणि ज्या ग्रुपचं नाव येईल म्हणजे ABCDEFG याच्यामधून जो पण अल्फाबेट येईल, म्हणजे जो पण ग्रुपचं अल्फाबेट येईल त्याच्यामधून जी टीम क्वालिफाय झाली असेल त्यांना ती बाय मिळेल. टीमची नावं नाही आहेत, ग्रुपची नावं आहेत ABCDEFG. ही फक्त 7 नावं या चिठ्ठ्यांमध्ये आहेत, टीमची नावं नाही आहेत. ग्रुपमधून जो क्वालिफाय झालाय, ज्या ग्रुपचं नाव येईल त्या ग्रुपमधून जी टीम क्वालिफाय झाली त्यांना बाय आणि बाकीच्यांच्या ग्रुप वाईज मॅच लागल्या जातील. एक चिठ्ठी उचलली जाईल. 7 चिठ्ठ्यांमधून एक चिठ्ठी. टीमची नावं बरीचशी मोठी आहेत त्यामुळे ग्रुपची नावं टाकलेली आहेत. शॉर्टकटमध्ये काम सगळे या ठिकाणी आहेत. सगळ्यांच्या साक्षीने आपण या चिठ्ठ्या टाकणार आहोत. त्याच्यामधून ज्या ग्रुपचं नाव निघेल ती टीम बाय. हा सगळ्यांच्या समोर आपण या ठिकाणी आहोत. ग्रुपमधून अर्थातच मी अनाउन्समेंट करतोय की
ए ग्रुप मधून अभिषेक झा टाटा 11 संघ क्वालिफाय झालाय. बी ग्रुप मधून चॅलेंजर पारगाव संघ क्वालिफाय झालाय. सी ग्रुप मधून तन्मय 11 अंबापाडा संघ क्वालिफाय झालाय. डी ग्रुप मधून तन्मय 11 नारपोली संघ क्वालिफाय झालाय. ए ग्रुप मधून वरोसे संघ. एफ ग्रुप पेंडिंग आहे कारण त्यांची मॅच चालू आहे. आणि जी ग्रुप मधून बारापाडा. ज्या ग्रुपचा अल्फाबेट येईल त्याच्यामधून जी टीम क्वालिफाय झाले त्यांना बाय. आणि बाकीच्या सगळ्या मॅचेस ग्रुप वाईज लागल्या जातील. कुठले तरी एक चिठ्ठी उचलली जाईल आणि पुढच्या सेमीफायनलच्या मॅच पण ग्रुप वाईज आहेत. म्हणजे पहिल्या मॅच मधून जो जिंकेल दुसऱ्या मॅच मधून जो जिंकेल तशाच मॅच असतील. सगळे नियम मी सांगितलेले जे काय आहे ते आपण आता चिठ्ठ्या उचलतोय. हां, सैयदभाई शेख यांना विनंती आहे की आपल्या शुभ हस्ते आपण एक चिठ्ठी उचलायची आहे. 7 मधून एक चिठ्ठी उचलली जाईल. ग्रुपची नाव आहेत ABCDEFG. तुम्ही क्वालिफाय झाले होते डी ग्रुपमधून. जर डी आलं तर तुम्ही क्वालिफाय सेमीफायनलला. समज आपण शहदभाई शेख यांना विनंती करूया एक चिठ्ठी उचलायची आहे. कुठल्या ग्रुपचं अल्फाबेट निघेल ऑनलाईन पण ती चिठ्ठी दाखवली जाईल. कुठल्या ग्रुपचं अल्फाबेट निघेल, कुठल्या टीमचं नशीब चमकेल. ए ग्रुपचं अल्फाबेट निघालं म्हणजे अभिषेक झा टाटा 11 हा संघ मात्र क्वालिफाय झालाय. हा, सगळ्या चिठ्ठ्या दाखवा, कॅमेरामध्ये दाखवा की ए ग्रुपला बाय मिळालेली आहे. सैयदभाई शेख यांच्या शुभ हस्ते सगळ्या ग्रुपचं आपण नाव आहे. बी असेल, त्याच्यानंतर सी असेल, डी असेल, ई असेल, सगळ्या ग्रुपची नावं होती. आणि त्याच्यामधून ए ग्रुप अभिषेक झा टाटा 11 संघ नशीब त्यांचं चमकलेलं आहे. आमचे अभिषेक भाई झा पण खुश झालेले आहेत आणि त्यांना बाय. म्हणजे आता बी वर्सेस सी, डी वर्सेस जी आणि एफ वर्सेस जी. पहिली मॅच असेल चॅलेंजर पारगाव आणि तन्मय 11 अंबापाडा आणि पारगाव ही पहिली मॅच असेल. त्याच्यानंतर तन्मय 11 नारपोली आणि वरोसे ही दुसरी मॅच. बारापाडा यांच्यासोबत ह्या मॅच मधून जो जिंकेल तो क्वार्टर फायनल खेळ. चला टॉस या. चॅलेंजर पारगाव आणि तन्मय 11 अंबापाडा दोन्ही टीमचे कॅप्टन टॉस साठी या. क्वार्टर फायनल असेल. एका बाजूला बी ग्रुप मधला चॅलेंजर पारगाव आणि त्यांच्या सोबत सी ग्रुप मधला तन्मय 11 अंबापाडा. हेड कॉल केलाय, हेड आलेला आहे. टॉस चॅलेंजर पारगाव जिंकलाय. जो काय निर्णय असेल तो सांगतील. परंतु आपण कॉमेंट्री बॉक्स मध्ये वळूया. कॉमेंट्री बॉक्स मध्ये राजेश धोत्रे सर जोडले जातील. राजेश धोत्रे सरांकडे वळूया कॉम बॉक्स मध्ये. धन्यवाद. पप्पू केदारी यांच्याकडून संदीप मुंडे यांनी झेल पकडला तर 200 आणि ऐवा कॅचला 300 आहेत. मैदानाच्या आतमध्ये धावांचा पाठलाग सुरू आहे आणि पुनश्च एकदा कंटिन्यू करतील राजेश धोत्रे सर. थँक्यू. हॅलो. तर येणाऱ्या 12 चेंडू आणि 19 धावांची गरज आहे. 10 चेंडू आणि 17 धाव्यांची गरज. पाहूया पुढचा चेंडू. हा उंचावरनं मारलेला चेंडू पाहूया. स्वतः गोलंदाज चेंडूवरती येतोय. 1 धाव तर निश्चितच. एकच धावामध्ये समाधान. धावसंख्या 1 ने वाढतीये, ती म्हणजे 3च्या घरात. 3 या अंकांवरती आपण पाहतोय. अजूनही येणाऱ्या या 9 चेंडू आणि 16 धाव्यांची गरज. उसराई देवळी संघाला 9 चेंडू आणि 16 धाव्यांची गरज आहे. तर पाहूया, अतिशय सुंदर सामना आपण पाहतोय. आपल्यात या पंचक्रोशीतील सामना आहे. पंचायत समितीतील हा सामना, हे दोन्ही संघ आहेत. हा जोरदार फटका या ठिकाणी बघितला. 1 बॉल सरळ जातोय सीमा रेखेच्या पलीकडे. हा खणखणीत चौकार.
पारितोषिक या ठिकाणी येत आहे. सैदभाई शेख यांनी मात्र आपला ATM आता खुला केलाय. षटकारांची हॅट्रिक झाली तर 5,000, विकेटची हॅट्रिक झाली तर 5,000 आणि आयवा कॅच जो कोणी घेईल त्यांना 500 रुपयांचं बक्षीस या ठिकाणाहून नक्कीच दिलं जाईल. सैदभाई शेख करोडों की बस्ती में दिलदार हस्ती. पारितोषिक षटकार हॅट्रिक विकेट हॅट्रिक 5,000, आयवा कॅच 500. सैदभाई शेख. नसीद सय्यद भाई शेख आमचे सहकारी मित्र आहेत. या ठिकाणी त्यांच्या वतीनं बक्षिसांचा पाऊस आपण पाहतोय. ATM आता मात्र या ठिकाणी खुलं झालेलं आहे. बघा, जे कोणी बाहेर हायवा कॅच पकडेल ना त्यांच्यासाठी 500 रुपयाचं पारितोषिक आहे. पप्पूजी केदारी साहेब यांनी सुद्धा 300 रुपयाचं पारितोषिक लावलेलं आहे. तर पाहूया आपण. आता मात्र या ठिकाणी आपण पाहतोय लगातार 3 षटकार आणि लगातार 3 विकेटसाठी 5,000 रुपये रोख रक्कम देण्यात येणार आहे सय्यद भाई शेख यांच्या वतीनं. बघा, सर्व गेले आता ग्राउंडच्या जवळ, कारण हायवा कॅच सुद्धा आहे. सर्वांसाठी सुवर्ण संधी. हा चेंडू फिरकवलाय, सरळ जातोय मिड ऑनच्या दिशेला. 17 रक्षक साबूत आहे. 1 धाव तर निश्चितच. शुभम कदम अजूनही मैदानावरती ऑन आहे. धावसंख्या झाली आहे ती म्हणजे 8 या अंकांवरती. षटक संपण्याचा इशारा. षटक संपल्यानंतर विजयासाठी येणाऱ्या 6 चेंडू आणि 11 धाव्यांची गरज. 6 चेंडू आणि 11 धाव्यांची गरज. अटीतटीचा सामना रंगणार यात काही शंका नाही. बघूया तर आपण पाहतोय सय्यद भाई शेख यांच्या वतीने बक्षिसांचा पाऊस आहे. हायवा कॅच साठी 500 रुपयाचं पारितोषिक आहे. लालू उठून आलेला आहे हायवा कॅच साठी. बघा, सुवर्ण संधी आहे. नाही, आपण काही ठिकाणी आपण पाहिलं की TV वगैरे बक्षीस लावले होते हायवा कॅच साठी 500 रुपये, 1000 रुपये. प्रेक्षकांची मजा या ठिकाणी यायला पाहिजे, कारण बघा, चेंडू हा महत्त्वाचा असतो. जेव्हा एकदा चेंडू फलंदाज मारतो ना, तो काही वेळा भेटत नाही. तर या ठिकाणी हायवा कॅचसाठी बक्षीस लावलेले आहेत. प्रेक्षकांच्या एन्जॉयसाठी या ठिकाणी सय्यद भाई शेख यांनी 500 रुपयाचं पारितोषिक लावलेलं आहे. तुमचं मनापासून स्वागत. बघा, सुरुवातीपासून आजच्या दिवसातून सुरुवातीपासून ते आत्तापर्यंत सामना पाहण्यासाठी उपस्थित आहेत. हा जो प्रेम आहे ना सय्यद भाई आणि कुमार चव्हाण सेवालाल संघासाठी, हा खूप मोठं प्रेम आपण मानला जातो. कारण आपण पाहतोय सय्यद भाई शेख यांच्या वतीने वारंवार हॅट्रिक विकेटसाठी 5,000 रुपये, हॅट्रिक षटकारासाठी 5,000 रुपये. आत्ता मात्र येणाऱ्या 6 चेंडू आणि 11 धाव्यांची गरज. 6 चेंडू 11 धाव्यांची गरज. समोर आहे शुभम कदम. बघा, सरळ येतोय सीमा रेखेच्या पलीकडे हा खणखणीत रामदेव बाबा पतंजली षटकार. या चेंडूला जर षटकार लगावला तर अक्षय गावंड याच्या वतीनं 500 रुपयाचं पारितोषिक. शुभम पण ज्या ठिकाणी प्रेक्षक नाही ना त्या ठिकाणी चेंडू मारतोय, कारण 500 रुपयाचं पारितोषिक आहे प्रेक्षकांसाठी. पाहूया तर नक्कीच आपण पाहूया. शुभम कदम एक मोठा फलंदाज. आता मात्र येणार या 5 चेंडू आणि 6 धाव्यांची गरज. 5 चेंडू आणि 5 धाव्यांची गरज. हा सन्मान दिला चेंडूला. पाहूया पॉइंटच्या दिशेने 1 धाव. दुसऱ्या धावाच्या प्रयत्नात या हा म्हणता हा 2 धावा. बरोबर. आणि आता मात्र या ठिकाणी येते 2 धावा. 2 धावाच्या बरोबरीने धावसंख्या झाली आहे ती म्हणजे 4 चेंडू आणि 3 धावांची आवश्यकता. 4 चेंडू आणि 3 धावांची आवश्यकता आपण पाहतोय. दिलगिरी व्यक्त करतो, माफी असेल. येणाऱ्या 4 चेंडू आणि 3 धावांची आवश्यकता आपण पाहतोय. अटीतटीचा सामना आहे.
देवळोली आणि सोमटणे या संघामध्ये हा सामना रंगतोय. समोर शुभम कदम पाहूया आपण या ठिकाणी. लॉंगनच्या दिशेने हा चेंडू धोका होऊ शकतो आणि बाद होतोय. फलंदाज तो म्हणजे मंगेश पाटील. बॅक टू पावलियाना ठोकडी. कोलीवाडा निघाला आई तुझ्या भेटीला. आपण पाहतोय अतिशय सुंदर पालखी सोहळा पाहिलं आपण. आपटा कोलीवाडा जे मानाची पालखी आपण पाहिलं. सुंदर आयोजन. आम्ही सुद्धा त्या पालखीमध्ये सहभागी झाले होतो आणि नक्कीच एक चांगलं पालखी सोहळ्यामध्ये या ठिकाणी चांगलं आयोजन झालं. मानाची पालखी आपटा या गावातील. तर नक्कीच हा गीत तुम्ही या ठिकाणी वाजवलेला आहात. तुमचं मनापासून स्वागत. तर वळूया आपण मॅच ऑन. येणाऱ्या 3 चेंडू आणि 2 धाव्यांची गरज. नक्कीच तर 3 चेंडू 2 धाव्यांची गरज आहे. अटीतटीचा सामना रंगणार यात काही शंका नाही. अजूनही शुभम कदम स्ट्राईक अँडला आहे आणि गोलंदाज मार्गवरती आपण पाहतोय गणेश पाटील. हा फटका सरळ लॉंग लेगच्या दिशेने जातोय. सीमा रेखेच्या पलीकडे चौकार म्हणजे विजयाचा फटका. या ठिकाणी उसराई देवळोली संघ हा विजय झालेला आहे. पराजित संघ आहे तो म्हणजे सोमजाई सोमटणे संघ. दोन्ही संघाच्या आमच्या आयोजनाच्या वतीने हार्दिक